ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोली श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संगामध्ये आपण कालपर्यंत श्रवण केलं महाराज राजर्षी चक्रवर्ती सम्राट जडभरत यांनी त्या ठिकाणी राजा रहुगणाला अति दिव्य उपदेश केला, भवाटवीचा उपदेश केला, त्याचं स्पष्टीकरण केलं। मनुष्य कशा प्रकारे कर्मबंधनामध्ये फसून समस्त इंद्रियांच्या आहारी जाऊन मनासोबत घनिष्ठता तादात्म्य संबंध जोडून त्या ठिकाणी जीवनभर केवळ जन्म मरणाच्या चक्रामध्ये पूर्ण फसलेला असतो आणि कशा प्रकारे त्यानं बाहेर निघलं पाहिजे, अति सुंदर असा उपदेश त्या ठिकाणी राजा भरतांनी दिलेला आहे। राजा रघुगणाला तो दिव्य असा उपदेश अत्यंत मनोभावे त्या ठिकाणी त्यांनी श्रवण केला। अगदी मनाला पूर्ण स्पर्श झाला या दिव्य उपदेशाचा। राजा रघुगणाचं जीवन धन्य झालं आणि यानंतर त्या ठिकाणी राजा भरत जे आहेत, जडभरत जे आहेत, त्यांनी पुढे आपलं जे जीवन आहे उरलेलं त्यामध्ये निरंतर भगवत चिंतन करून ज्या प्रकारे त्यांनी आपल्या जीवनाला आतापर्यंत केलेलं आहे, ज्यामध्ये जगामध्ये काही घेणं देणं नाहीये असं एका उन्मत्ताप्रमाणे त्यांनी आपलं जीवन जगलेलं आहे। एक उन्मत्तवत राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, कपडे घालण्याचं आदी आदी कुठल्याही प्रकारची कोणतीही औपचारिकता त्यांनी कधी जोपासलीच नाही। फक्त आत्मचिंतन करत राहणारे तदाकार सच्चिदानंद घन विग्रह परमात्म्यामध्ये तल्लीन राहणारे महापुरुष जडभरत
बघा, पूर्वीच्या जन्मामध्ये याचं सुद्धा उदाहरण तिथे त्यांनी दिलं की पूर्वीच्या जन्मामध्ये मी फार मोठा राजा होतो आणि आजीवन केवळ आत्मचिंतन केलं, संत महापुरुषांची सेवा केली, सगळं काही केलं, त्याग केलं, वैराग्यमय जीवन जगलं, वनामध्ये राहिलो, कुटियामध्ये साधना करत राहिलो. परंतु मृत्यूच्या वेळी एका छोट्याशा चुकीमुळे मला एवढा मोठा माझी जी साधना आहे ती क्षीण झाली आणि एवढं मोठं मला परत जन्माचं हे पातक फेडण्याकरता मला यावं लागलं. एक हरणाच्या मोहामध्ये मी पडलो होतो, हरणाच्या योनीमध्ये मला शेवटी जावं लागलं, हरिण म्हणून जन्म झालो. परंतु माझ्यावर भगवंताने विशेष कृपा केली होती की मला मागच्या जन्माचं सगळं काही आठवत होतं. त्यामुळे मग मी काय केलं, त्या ठिकाणी त्या मृगयोनीपासूनही कशा प्रकारे मला लवकरात लवकर मुक्ती मिळेल म्हणून गंडकी नदीमध्ये जाऊन देहत्याग केला. बघा, मृगयोनीमध्ये भगवत चिंतनाचं जरी स्मरण होतं तरी भगवत चिंतन होत नव्हतं. कारण की मृगयोनी अशी योनी आहे, पशु आहे ना हे, तर पाशविक योनीमध्ये कधीही भगवंताचं नामचिंतन करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. बस स्मरण होतं की मी भरत आहे आणि मी अशा अशा प्रकारे या ठिकाणी आलो, एवढं त्यांना स्मरण होतं. परंतु मृगयोनी प्राप्त असल्यामुळे भगवत चिंतन करणं, सत्संग श्रवण करणं, साधना तपस्या करणं या सगळ्या गोष्टी त्यांना शक्य झाल्या नाही. म्हणून मृगयोनीला त्याग करून परत एकदा मनुष्य योनी प्राप्त झाली. तेव्हा कुठे आता परत पूर्ववत त्या सर्व इच्छांना पूर्ण करतायत, भगवंताचं नामचिंतन करतायत, निरंतर आत्मस्वरूपामध्ये तल्लीन आहेत असे महात्मा जडभरत. आणि जीवनमध्ये मग आता काय त्यांनी फसायची संधी ठेवलीच नाही कुठे, बरोबर की नाही. एक घटना सांगतात, एक महात्मा नेहमी सांगतही राहतात की असं निमित्तच ठेवायचं नाही ज्या निमित्तामध्ये आपण फसून जाऊ. कारण की निमित्त असलं की त्यामधून काही ना काही उद्योग सुरू होतात. सांगतात की एक महात्मा होते, जंगलामध्ये राहत होते, एक छोटीशी कुटिया होती आणि त्या कुटियामध्ये काहीच नव्हतं, काहीही नव्हतं, अगदी भिक्षापात्र देखील नव्हतं. एवढं त्यागमय जीवन. फक्त अंगावरती एक छोटीशी लंगोटी घालायचे, दुसरे कपडेच घालत नव्हते, कोणतेही कपडे नाही, अंगावरती एक छोटीशी लंगोटी म्हणजे कौपीन. तर साधना करायची, गंगा मैयामध्ये स्नान करायचं, किनाऱ्यावरती कुटिया आहे आणि छानपैकी आपली साधना करायची. एक दिवस महात्म्याने बघितलं की जी लंगोटी मी घालतो आणि दुसरी लंगोटी धुवून वाळत घालतो, दुसऱ्या दिवशी त्याला उंदराने कुरतडलेलं असतं, त्या लंगोटीला उंदराने कुरतडलेलं असतं. अनेक वेळा बघितलं की अरे एवढीशी तर लंगोटी माझ्याकडे, दुसरं तर काही आहेच नाही, एवढं सुद्धा उंदीर काही ठेवेना. काही भक्त लोक दर्शनाला यायचे, नाही महाराज काही चिंता करताय तुम्ही, कशाचं काय नेमकं झालं काय. महाराज म्हणे बघा असं असं आहे, एक काम करा ना, त्या उंदरांचा नायनाट करण्याकरता एक मांजर पाळा. आणली मांजर. म्हणे बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतायत तर मांजर पाळली. मांजर पाळली कशा करता, उंदीर निघून जावे. आणि उंदर काय त्रास देतात, लंगोटी. तर अशा प्रकारे मांजर आणली, पण मांजर म्याव 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 करायला लागली मोठ्या मोठ्याने. त्यामुळे हिला काय झालं आता, त्याने तिला भूक लागली आहे. अच्छा, भूक लागली म्हटल्यानंतर दूध, मग दुधाचं रतीप सुरू झालं. 1 लिटर 2 लिटर काय लागतं तेवढं. पण काही भक्त लोक म्हणाले महाराज हे बघा एवढा लांबून गाव तर दूर आहे, त्या गावामधून ते तिथपर्यंत एखादी काय म्हणतात एवढं दूध आणायचं हे ते जरा मोठी समस्या आहे. आपण एक काम करू, काय आश्रम मध्ये गाय पाळू आणि गाय पाळली की गायचंच दूध तुम्ही मांजरीला देऊ शकता, तुम्हालाही हवं तर पिऊ शकता, त्याच्यामुळे काही अडचण नाही. महाराज म्हटले असं करायचं का, बरं बरं ठीक आहे. पण आता गाय आली म्हटल्यानंतर गायीचा चारा पाणी, तिला अनेक समस्या नाही का, गायीची सेवा तर करावीच लागेल. मग गायीची सेवा करण्यामध्ये अतिव्यस्त राहायला लागले. गायीला चारा कुठे आणायला जायचं काय, सगळा वेळ त्यातच जाऊ लागला. महाराज म्हणले अरे काय झंझट झाली मोठी, माझ्या साधनेला वेळच मिळत नाहीये, काहीतरी काम करा, याचं काहीतरी जुगाड करा. ते भक्त लोक म्हणे काम करू, आमच्या गावामध्ये एक विधवा आहे आणि एकटीच राहते बिचारी आणि तिला पण तसंही आधार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, तिला आश्रमामध्ये ठेवा आणि तिच्याद्वारे गायीची सेवा करा. बिचारी येईल, गायीला चारा वगैरे चारेल, असं करेल तसं करेल. ती आश्रम मध्ये राहू लागली आणि त्या ठिकाणी
सगळं काही व्यवस्थित करू लागली, काम वगैरे गायीची जोपासना. असं सगळं करत असताना त्या ठिकाणी म्हटले एक काम करा महाराज, ती एक तर बिचारी एकटी विधवा आहे, लोक नाव ठेवतील, त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, विवाह करून टाका. झाला विवाह झाला. विवाह झाल्यानंतर छोटे छोटे बालगोपाळ आले आणि बालगोपाळ आल्यानंतर आता हे महाराज शेतावरती इकडे तिकडे इकडे तिकडे काम करायला जाऊ लागले. एक दिवस विचार करत बसले, अरे झालं कसं काय सगळं? फक्त एका लंगोटीच्या मोहामुळे. फक्त एक लंगोटी निमित्त होतं. तेवढ्यावरून बघा, कौपीनवंत खलु भाग्यवंत, त्याला म्हटलंय वेदांत वाक्येषु सदारमंतः. असे जे संत महात्मे आहेत ना, जे कौपीनवरच राहतात, ते तर महान भाग्यवान आहेत. आणि असे महात्मे त्याहून भाग्यवान ज्यांना कौपीनची पण गरज नाही. कौपीनवंत खलु भाग्यवंत, जे सदा सर्वदा वेदांत वाक्यामध्ये रमतात, असे महापुरुष. आणि मग एवढा मोठा प्रपंच विस्तार झाला. महाराज डोक्याला हात लावून बसले की अरे रे, काय झालं काय? निमित्त होतं फक्त. मग असं निमित्तच ठेवायचं नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. बासच ठेवायचं नाही तर बासरी कुठून बनेल त्याची, आहे की नाही? बासरी कशापासून बनते? बास तो बांबू असतो ना पोकळा, त्याच्यापासून बनते. जर बासच ठेवला नाही तर बासरी कुठून बनणार आहे? बासरीच नाही तर वाजणारही नाही. बासरी वाजली नाही तर तुमचं जे काही मनोरंजन आहे ते होऊ शकणार नाही. त्याकरता महापुरुषांनी कुठलं निमित्तच ठेवलं नाही. कशाकरता? उगाच कशाला हा उद्योग नको. त्या ठिकाणी महात्मा जडभरत त्यांनी काय केलं? जीवनभर जन्म झाल्यापासूनच सावध राहिले, एकदम सावध. कारण की आपण जरी निमित्त घेतले नाही तरीही आपल्याला आपल्यावरती लादले जातात निमित्त. कारण जगामध्ये आल्यानंतर एक परिवार, एक घर, एक आई बाप, एक भाऊ बहिणी, हे सगळे, या सगळ्यांच्या मध्ये आल्यानंतर त्या सगळ्या लोकांच्या आज्ञेनुसार आपल्याला ते सगळे कामं करावी लागतात. इच्छा असो अथवा नसो. आपल्याला तर कधी कधी हा विचारही कधी येत नाही मनामध्ये की हे काम मी लहानपणापासून करत आलो, खरं तर मी स्वतःला विचारलं का कधी की हे काम करायची माझी इच्छा होती किंवा नव्हती? मला कोणी विचारलं का हे काम माझं करायची इच्छा आहे का नाही? असं कधी कोणी विचारलं नाही. बघा, पूर्वीच्या काळी तुम्ही लोक तर सगळे ज्या वयामध्ये आहात, पूर्वीच्या काळी तुमचे जे विवाह झाले त्या विवाहामध्ये तुम्हाला विवाह करता कोण वर आहे, पती होणार कोण आहे आणि कसा पाहिजे, या सगळ्याची चॉईस करण्याचं काय म्हणतात, स्वातंत्र्य नव्हतं. बरोबर आहे ना? आता विचारल्याशिवाय नाहीतर मग आई बापाला ते पिळून खातील गेल्यानंतर. स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा तुमच्या काळामध्ये. बघा, एवढीशी गोष्ट त्या ठिकाणी किती नियमामध्ये होती. कुणी विचारतही नव्हते की हा तुला बरोबर वाटतंय की नाही, तुझी इच्छा आहे की नाही, इतकं सुद्धा विचारलं जात नव्हतं. आणि तुमची इच्छा खरोखर आहे की नाही कदाचित हे तुम्हाला आतापर्यंत माहित नाहीये. झालं, करून दिलं, झालं, आल्यानंतर जे काही आहे ते सगळे नियम बनून गेले. इथे राहायचे, हे काम करायचे, ते काम करायचे, हे सगळं जे आहे ना आपोआप घडत गेलं. त्यामध्ये तुमची इच्छा आहे की नाही या प्रकारचा विचार करण्याची तुम्हाला कधी संधीच मिळाली नाही, कधी असा वेळच मिळाला नाही. कारण की हे सगळं जग आहे. आई आहे, वडील आहेत म्हणून त्यांना त्यांचं कर्तव्य वाटतं की मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. भाऊ आहे, बहीण आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटतं की माझ्या बहिणीने मला विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे, आमच्या सोबत जे संबंध आहे त्याला जपलं पाहिजे, त्या संबंधाच्या अनुकूल वागलं पाहिजे. नाहीतर मग ही माझी बहीण आहे असं म्हणायची त्याला लाज वाटते. का? कारण की आपल्या अनुकूल असलं पाहिजे ना ते. हे सगळे संबंध आहेत म्हणून आपल्याला त्या संबंधाला जपण्याकरता त्यांच्या मनाच्या अनुसार कर्म करावी लागतात. मग ते संबंध आहे म्हणून आपल्याला कर्माचं बंधन आहे. राजा जडभरताने सगळे संबंध तोडून टाकले. कारण की एकदा सगळे संबंध तुटले की मग काही घेणं देणं नाही. मग काय म्हणते, एकदाची लाज सोडून द्यायची काय ती, त्यानंतर मग परत 100 वेळा ती लाज तुटली नाही पाहिजे. म्हणतात ना की अशी काही इज्जत असते जी थोडी थोडी करून रोज जाते, परंतु एकदाचीच निघून गेली ना मग काय हरकत नाही. परत एकदम बेइज्जत झालेल्या माणसाला परत इज्जतीचा काय म्हणतात ना प्रश्न नसतो, भीती नसते की आता परत मला कोणी नाव ठेवील, अशा प्रकारची भीती नसते. सगळं काही निघून जातं. तेच म्हटले, हे सगळे संबंध एकदाचे निघून गेले. राजा जडभरतांनी सगळं काही त्याग केलं. माता, पिता, भाऊ, बहीण, घराला, परिवाराला, गावाला, सगळ्यांना त्याग केलं. एवढंच नव्हे
तर मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाचे काय कर्तव्य आहेत या गोष्टीचा सुद्धा त्यांना बोध नव्हता, भान नव्हतं की मी ब्राह्मण शरीर आहे आणि त्याच्या अनुकूल मला 8व्या वयामध्ये उपनयन केला पाहिजे, मी गायत्री दीक्षा घेऊन जप केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी काहीही पालन केलं नाही, भान ठेवलं नाही, कारण की ते सुद्धा बंधन आहे. आज उपनयन संस्कार झाला, उद्यापासून मला गायत्रीचा व्यवस्थित प्रकारे जप करावा लागेल, एक दिवस जरी गायत्री जप झाला नाही तर दिवसभर हुरहुर लागेल, हे पण एक बंधन आहे. अच्छा, हे बंधन कोणाकरता आहे बरं का? तुम्ही म्हणाल कशाला बंधन पाळायचं, आम्ही बरे ना काहीच करत नाही. हे बंधन कोणाकरता आहे? जे जीवनमुक्त महापुरुष आहेत, त्यांना हे काही करण्याची गरज नाही, त्यांच्याकरता हे बंधन आहे. हे करणं अथवा न करणं त्यांच्याकरता दोन्ही सारखं आहे. परंतु आपल्याकरता तसं नाही. आपण जर नाही केलं पथभ्रष्ट होऊन जाऊ, आपण जर नाही केलं महापापी होऊन जाऊ, आपल्याला ते करावं लागेल. ते आपल्याकरता बंधन नाही, बंधनातून मुक्त होण्याचं साधन आहे. आणि या संत महापुरुषांच्या करता मात्र ते बंधन आहे, कारण की त्यांना गरज नाही ह्या सगळ्याची, त्याच्या अतीत झालेले आहेत, स्थितीवर आरूढ झालेले आहेत. महात्मा जडभरत, ज्यांनी राजा रघुगणाला एवढा दिव्य सुंदर उपदेश केला आणि स्वतः मात्र आता बघा, त्यांचं पण एक कार्यकाल होता. सगळ्यांचा काही ना काही एक एक विशेष कार्यकाल असतो, ज्यामध्ये बघा महात्मा जडभरतांचा हा कार्यकाल होता. हे विशेष कार्य होतं त्यांचं. काय? भवाटवी उपदेश करणं, साऱ्या संसाराला भवाटवी उपदेशाच्या माध्यमातून एक आदर्श प्रस्थापित करणं, हा या ठिकाणी त्यांचा जी अवताराचं कारण म्हटलं तरी चालेल. त्याच्याच करता बहुतेक मृगयोनी मिळून ते आलेले आहेत. हे आपल्या सर्वांच्या करता दिली जाणारी शिक्षा आहे, प्रशिक्षण आहे, आणि आपल्याला यातून शिकलं पाहिजे. अशा प्रकारे राजा जडभरत त्यांनी काय केलं? मग संपूर्ण जीवन फक्त आत्मचिंतन मध्ये तल्लीन राहून इकडे तिकडे फिरत राहून निरंतर बस संपूर्ण जगभर ते अगदी उन्मत्त सारखे राहिले आणि शेवटी आत्मचिंतन करत करत एकाग्र होऊन भगवंताच्या प्रती समर्पित होऊन आत्मस्वरूपाचा बोध घेऊन शरीराचा त्याग केला. अशा प्रकारे महात्मा जडभरत यांची अति दिव्य ही अशी कथा आहे. या कथेचं श्रवण करणाऱ्या व्यक्तीला, जो मनोभावे श्रवण करतो, ज्याला थोडीशी परमार्थाची आवड आहे, भक्ती, निष्काम निर्मळ प्रेमळ भक्ती ज्याला अंतःकरणामध्ये स्थापित करायची आहे. कारण की बघा, महाराज जडभरतांच्या चरित्राला वाचून धनधान्य संपन्न होईल व्यक्ती असं जर म्हटलं तर मग त्यांचं चरित्र निरर्थक होऊन जाईल. कारण की त्यांनी स्वतः सगळ्याचा त्याग केलेला आहे, त्या सर्वाचा, संपूर्ण संबंधांचा, या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या विषय वस्तूचा, सगळ्या व्यक्तींचा त्याग केलेला आहे. मग अशा प्रकारे जो व्यक्ती याचं अंतःकरणपूर्वक श्रवण करून निरंतर चिंतन करेल, त्या व्यक्तीला सुद्धा संसाराप्रती तत्काळ विरक्ती मिळेल. अशा प्रकारे याची ही फलश्रुती आहे. महात्मा जडभरत अतिदिव्य महापुरुष, ज्यांचं वर्णन जर करायचं म्हटलं तर यांच्यासारखे कोणी महात्मा आतापर्यंत झाले नाही, न होऊ शकतात. अद्भुत आहे, जे कधी झालंच नाही. अशा प्रकारे अतिदिव्य त्यांचं वपू आहे, अतिदिव्य साधना आहे, भगवंताप्रती अतिदिव्य त्यांची ही उपासना आहे. या प्रकारे महात्मा जडभरत हे अत्यंत साधू संत समाजामध्ये शिरोमणी आहेत. अशा प्रकारे महाराज जडभरतांचे हे चरित्र या ठिकाणी पूर्ण झालं. बघा, भवाटवी उपदेश जो आहे त्याला आपण थोडंसं छोट्या छोट्या स्वरूपामध्ये श्रवण केलेलं आहे. भवाटवी उपदेश अतिविस्तार आहे, त्याचं स्पष्टीकरणही आहे आणि गंभीर वेदांत विषय आहे. त्याच्यामुळे श्रीमद भागवताच्या अंतर्गत जरी असलं तरी आपण एक विशेष असा वेळ काढून या भवाटवी उपदेशाचं व्यवस्थित एकदा चिंतन करू. सप्ताह विधीपूर्वक भवाटवी उपदेशाचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी त्याला विशेष रूपाने आपण जाणू शकतो. त्याकरता भवाटवी उपदेश एकदा परत आपण श्रवण करूयात श्रीमद भागवत कथेच्या सरतेनंतर. अशा प्रकारे महात्मा भरत यांचं चरित्र या ठिकाणी पूर्ण झालं. यानंतर आता या पंचम स्कंधाच्या 15व्या अध्यायामध्ये, पंचदश अध्यायामध्ये महात्मा भरतांच्या वंशावळीचं वर्णन आलेलं आहे. महात्मा भरतांच्या वंशामध्ये आता कोण कोण आलेलं आहे? या ठिकाणी महाराज श्री शुकदेवजी
आता राजा परीक्षितला सांगतात की राजा, ज्या महापुरुषांचं बघा अवतरण इतकं अतिदिव्य आहे, असे महात्मा जडभरत, त्यांच्या वंशामध्ये सुद्धा त्यांच्यासारखे अतिदिव्य राजा, भगवंताचे परमभक्त असणारे महाभागवत सगळे जन्माला आलेले आहे. त्यानंतर सांगतायत की महात्मा भरतांचा जो पुत्र आहे त्यांचं नाव आहे सुमती. नावाप्रमाणे सुमती, त्यांचं नावही सुमती आणि त्यांची बुद्धी सुद्धा चांगलीच आहे. सुमती म्हणजे सुष्ठुमती. सुष्ठुमती म्हणजे काय? सुंदर बुद्धी, ज्यांची बुद्धी कुत्सित नाहीये. कुत्सित म्हणजे संसाराच्या भोगामध्ये रमलेली नाही, जी बुद्धी वैराग्य धारण करून परमात्म्याच्या भक्तीमध्ये लागलेली आहे, ज्या बुद्धीनं साराचा विवेक केलेला आहे, अशी बुद्धी म्हणजे सुमती. तर असे सुमती महाराज जे आहेत हे राजा जडभरतांचा पुत्र आहे. यांचं वर्णन याच्या पूर्वी पण सांगितलेलं आहे. आणि यांचं जे आचरण आहे, त्यांनी महात्मा ऋषभदेव जे आहेत, भगवान ऋषभदेव ज्यांचा अवतारच आहे, तर महात्मा ऋषभदेवांच्या मार्गाचं यांनी अनुसरण केलं. म्हणून त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की कलियुगामध्ये असे अनेक पाखंडी अनार्य पुरुष येतील आणि ते काय करतील, त्यांच्या दुष्ट बुद्धीद्वारे वेदविरुद्ध आचरण करून, वेदविरुद्ध परिकल्पना करून यांना, कुणाला, सुमती यांना देवता म्हणून त्या ठिकाणी मानतील. अशा प्रकारे याचं वर्णन केलं. यांची पत्नी जी आहे तिचं नाव होतं वृद्धसेना. वृद्धसेना नावाच्या पत्नीपासून त्यांना देवताजित नावाचा पुत्र झाला. देवताजित जो आहे त्याचा विवाह झाला असुरी नावाच्या राजकुमारी सोबत. असुरीपासून त्यांना त्या ठिकाणी देवद्युम्न नावाचा पुत्र झाला. देवद्युम्नाला त्या ठिकाणी परमेष्ठी, अशा प्रकारे परमेष्ठीच्या घरी त्या ठिकाणी सांगतात की प्रतिह नावाचा मुलगा झाला. तर परमेष्ठीच्या घरी जो प्रतिह आलेला आहे यांचा विवाह सुवर्चला यांच्यासोबत झाला. सुवर्चला यांच्यापासून त्यांना प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता अशा प्रकारचे 3 पुत्र झाले. यांचे वडील जे आहेत ना प्रतिह, यांचं वर्णन केलं की प्रतिह जे आहेत ते फार मोठे महापुरुष झाले. जसं महात्मा जडभरत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये फक्त भगवत चिंतन राहिलं. प्रतिह जे आहेत त्यांनी बालपणापासूनच जडभरतांचे चरित्र ऐकून ऐकून आपल्या जीवनाला भक्तिमय बनवलं होतं. भगवंताच्या भजनाकरता ते निरंतर तत्पर असायचे. राज्य शासन करत असताना मोठमोठी यज्ञ केले आणि त्या यज्ञांमध्ये साक्षात देवतांना प्रसन्न करून देवतांना घास स्वतः हाताने भरवला. अशा प्रकारे यांचा दिव्य असा अधिकार होता. आणि शेवटी परमपुरुष भगवान श्रीमन नारायणाचा यांनी साक्षात अनुभव केला. भगवंताचं साक्षात दर्शन यांना झालं. अशा प्रकारे प्रतिह यांचे या ठिकाणी विस्तारपूर्वक वर्णन आहे. प्रतिह यांची पत्नी सुवर्चला यांना 3 पुत्र झाले. प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता हे तिघही याग करण्यामध्ये अत्यंत कुशल होते, निपुण होते. कारण की बघा वैदिक यज्ञ जे करतात ना त्यांचे एक आचार्य असतात वैदिक यज्ञ. कारण की यज्ञ अनेक प्रकारचे आहेत, त्यापैकी वैदिकच यज्ञ अति प्राचीन काळापासून प्रचलित आहे. अश्वमेधादी आदी जेवढे यज्ञ आहेत सगळे वैदिक आहेत. आणि त्या वैदिक यज्ञांमध्ये सुद्धा जे मंत्र उच्चारले जातात ते 4 वेदांपैकी कुठल्या तरी एका वेदाचे असतील. आणि ज्या वेदाचे मंत्र आहेत त्या वेदाचे आचार्य तिथे त्या मंत्राचं प्रतिनिधित्व करत असतात. अशा प्रकारे ते जे आहेत प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता ते वेदाचे आचार्य बनून गेले. यज्ञ आदी यांच्यामध्ये ते अत्यंत निपुण झाले. यानंतर यांच्यामध्ये जो मोठा मुलगा आहे प्रतिहर्ता, त्यांच्या घरी त्यांचा विवाह झाला स्तुती सोबत आणि यांच्या घरी अज आणि भूमा अशा प्रकारचे 2 पुत्र उत्पन्न झाले. अज आणि भूमा. यापैकी भूमा जे आहेत त्यांच्या घरी उद्गीथ यांच्या घरी प्रस्ताव यांच्या घरी विभू यांच्या घरी पृथुषेण, यांच्यानंतर नक्त यांच्या घरी गय नावाच्या राजाला जन्म मिळाला. गय जे आहेत यांचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. गय जे आहेत अत्यंत महापुरुष आहेत. महापुरुषांच्या मध्ये ज्यांना अग्रगण्य मानलं जाईल अशा प्रकारे यांची दिव्यता होती. यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर सांगतात की गय जो राजा आहे यांनी जे कर्म केले त्यांच्या कर्माची बराबरी कोणताही राजा करू शकत नाही.
अशा प्रकारे यांनी एवढे मोठे कर्म केले, एवढे दिव्य कर्म केले. आणि एवढंच नाही तर सांगतात हे गय जे आहेत ते साक्षात भगवंताचा अवतार आहे, भगवंताचा कला अवतार. कारण भगवंताचे अनेक अवतार आहेत, अनुग्रह अवतार, आवेश अवतार, यापैकी हा कला अवतार आहे. आवेश अवतार जसा ऋषभदेव आहे, हा कला अवतार आहे महाराज गय. आणि हे गय जे आहेत त्यांच्याविषयी वर्णन करतात की यांनी अनेक प्रकारे विधिविधान पूर्वक यज्ञाचं पालन केलं. आणि अनेक यज्ञाचं पालन करून त्यांनी काय केलं, मनस्वी, बहुज्ञ, धर्मवित, धर्मरक्षा करणारे, भगवती लक्ष्मीचे अतिप्रिय असणारे, अशा प्रकारे साधू समाजामध्ये शिरोमणी अग्रगण्य त्यांना स्थान मिळालं. अशा प्रकारचे हे राजा गय यांच्यावरती साक्षात लक्ष्मी प्रसन्न होती. लक्ष्मी प्रसन्न म्हणजे काय हो, प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. राजा लोकांच्याकडे पैशाला कुठे कमी असते तशी पण तरी पण चला, हा वैभव हे जे आहे, बाह्य वैभव, भौतिक संपत्ती हे तर त्यांना आहेच आहे, परंतु राजा स्वतः एवढे सद्गुणी आहेत की सद्गुणांची जी लक्ष्मी आहे ती साक्षात त्यांच्यावर प्रसन्न आहे. म्हणून अशा प्रकारे त्यांच्याविषयी जर सांगायचं गेलं तर अनेक वर्णन आहे. त्यात सांगतात की सत्य संकल्प प्रदान करणारे, त्या ठिकाणी साध्वी, श्रद्धा, मैत्री आणि दया या दक्ष राजाच्या 3 कन्या आहेत. आणि त्यांनी काय केले, या तिघींनीही गंगा आदी 7 नद्याचं जल एकत्र करून महाराज गय यांना प्रसन्न चित्त होऊन अभिषेक केला. अशा प्रकारे हे राजा यांचं संपूर्ण त्रैलोक्यामध्ये वैभव होतं, त्रैलोक्यामध्ये यांची कीर्ती होती, यश होतं. अशा प्रकारचे राजा गय, त्यांना कशाची गरज नव्हती तरी पण सगळे आणून आणून द्यायचे. जसं भगवती वसुंधरा माता पृथ्वी राजा गय यांच्यावर विशेष रूपाने प्रसन्न होती. राजा गय यांनी कधी काही मागितलं नाही तरी पण सगळे द्यायचे. देवतांच्याकडे यांनी मागितलं नाही, सगळे देवता यांच्या अन्नधान्याची वृष्टी करायचे. भगवती वसुंधरा अति प्रसन्न होती. ही म्हणजे समजा आपण म्हणतो ना की तुम्ही म्हणतात की नाही माहित नाही, समजा एखाद्या एकर भर शेतामध्ये तुम्ही गहू पेरले, किती पोते गहू होतात? 10-15 होतात. आणि 15च्या पुढे काही होत नाही समजा, आणि त्यामध्ये जर समजा 30-35 पोते झाले गहू, तर तुम्ही काय म्हणतात? पृथ्वी प्रसन्न झाली म्हणता ना. धरती माता आमच्यावरती एवढी बरकत आली की साक्षात धरती माता प्रसन्न झाली. त्याचं कारण म्हणजे काय, खरं आहे, ही गोष्ट काही खोटी नाहीये. धरती माता प्रसन्न झाली तरच तुम्हाला अन्नधान्य भरपूर देईल ना हो, कारण सगळं तिच्या पोटामधून आलेलं आहे. तसंच इथे सुद्धा आहे. महाराज गय यांनी कधी देवाकडे काही मागितलंच नाही, धरती मातेकडे काही मागितलंच नाही, तरी पण पृथ्वी माता अन्नधान्याने त्यांना अत्यंत प्रसन्न ठेवायची. जर समजा एक जसं सांगितलं ना, अगदी थोडंसं बीज जरी पेरून ठेवलं त्यांनी, तरीही त्या बदल्यात अनंत प्रकारे त्यांना अन्नधान्य पुरवायची. अशा प्रकारे माता धरती पण प्रसन्न आहे. जसं सांगतात की एखादी आई जशी एखाद्या आपल्या बाळाला बघितल्यानंतर तिला जसा पाना फुटतो आणि अत्यंत वात्सल्यपूर्ण होऊन जाते, आपल्या बाळाला न्हाऊ घालते प्रेमानं, त्या प्रकारे संपूर्ण पृथ्वी जी आहे ना, राजा गय यांच्यावर प्रसन्न होती. गौ माता प्रसन्न होती, ब्राह्मण प्रसन्न होते, सगळे देवता प्रसन्न होते. बरं बघा, आता कोण प्रसन्न करायचं बाकी यांना? सगळे प्रसन्न आहेत. अशा प्रकारे राजा गय यांच्यावरती सगळे प्रसन्न आहे. शिवाय युद्ध कधी होत नव्हतं, आणि जरी युद्ध झालं तरी नुसतं ते बाण जे आहेत ना, त्या बाणांचा नुसता डंकार जरी केला धनुष्याचा, तरीही सगळे शत्रू भयभीत होऊन पळून जायचे. अशा प्रकारे राजा यांच्यावरती सगळे अति प्रसन्न आहे. अशा प्रकारे यांचं वर्णन केलं. राजा गय यांचं चरित्र झाल्यानंतर यांचे जे पुत्र आहे चित्ररथ, ते पण अति दिव्य महात्मा झाले, सम्राट, मोठे विशेष राजा बनले. यांच्या घरी सम्राट नावाचा पुत्र झाला. त्यांच्या घरी मरीची नंतर बिंदुमान यांच्या घरी मधु यांच्या घरी वीरव्रतानंतर मन्यू नंतर भौवन यांच्या घरी त्वष्टा, आणि त्वष्टा यांच्या घरी, त्वष्टा एक ऋषी बनून गेले, त्वष्टा यांच्या घरी विरोचन यांच्या घरी विरज, आणि विरज यांच्या घरी शतजित. अशा प्रकारे यांची ही वंशावळी सांगितलेली आहे. यामध्ये जे त्वष्टा आहेत त्यांचं काही इथे वर्णन केलं नाही, पुढे येणार आहे. त्वष्टा ऋषींचं फार मोठं वर्णन आहे. त्वष्टा ऋषी जे आहेत त्यांचा मुलगा जो आहे विश्वजित,
तो विश्वजित देवतांचा गुरु बनवून गेला होता, पण इंद्राने मारलं त्यांना. आणि कारण की हे कसे असुर प्रवृत्तीचे होते, त्यांनी असुर लोकांना आहुती प्रदान केली, म्हणून इंद्राने फार रागवलं आणि रागवला म्हणून मारूनच टाकलं डायरेक्ट. मारल्यानंतर बघा गुरु हत्या केली ना, ब्रह्महत्या, महान पाप झालं हे इंद्राचं. आणि मग ते पाप कसं फेडायचं म्हणून अनेक प्रकारची कर्म केली गेली, ते येईलच आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. तर अशा प्रकारे त्वष्टा ऋषी, त्यांचे पुत्र विरोचन, विरोचनाचा विरज यांचा शतजित. आता हे शतजितचे वडील जे विरज आहेत ना, त्यांचं परत एका ठिकाणी वर्णन आलं. म्हणतात विरज जे आहेत यांचं जर वर्णन करायचं ठरवलं तर एक श्लोक येतो. काय? तत्रायं श्लोकः प्रयव्रतं वंशमिमं विरजश्चरमोद्भवः अकरोदत्यलं कीर्त्या विष्णु सुरगणं यथा. सांगतात की हे महाराज, कोण महाराज? हे जे विरज आहेत ना, हे प्रियव्रताच्या वंशामध्ये आलेले. बघा, या वंशामध्ये जेवढे राजे आतापर्यंत जन्माला आले, या सगळ्या राजांना मागे टाकलं कुणी? या विरजाने. एवढी मोठी यश आहे यांचं, एवढी कीर्ती आहे, एवढी दिव्यता आहे. बघा, एक राजा जो येतोय तो दिव्यतेने भरलेला आहे. तर त्यामध्ये याचं वर्णन आणखी विशेष केलंय. म्हणतात प्रियव्रताच्या वंशामध्ये जेवढे राजे आतापर्यंत आले सगळ्यांना याने मागं टाकलं. आणि हा जो आहे विरज, हा या वंशामध्ये जवळपास सगळ्यात शेवटचा राजा आहे. आणि बघा, शेवटचा परंतु अत्यंत सुप्रसिद्ध होऊन त्या वंशाचं नाव लौकिक करणारा, उज्ज्वल करणारा, त्रैलोक्यामध्ये कीर्ती पसरवणारा हा राजा विरज झाला. विरजानंतर त्याचा पुत्र शतजित हा राजा झाला. विरजाला एकूण 100 मुलं होती, त्यापैकी सगळ्यात मोठा शतजित, तो सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच कीर्तिमान होता. अशा प्रकारे या ठिकाणी या महाराज भरतांच्या वंशावळीचं वर्णन केलं. या 15व्या अध्यायामध्ये एवढं वर्णन झाल्यानंतर आता पुढच्या 16व्या अध्यायामध्ये या ठिकाणी भुवन कोशांचं वर्णन केलेलं आहे. याचं चिंतन आपण उद्याच्या सत्संगामध्ये करूया. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.